अरे बोला बा पाटील, कसं काय यानं केलं हो? काही नाही राजे, हो शांताराम भाऊ, आपल्या वावरातलं जरासं निंदन करायचं आहे. तर बायाले होका सांगायला आलो होतो मी. असं 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 होय. हो हो हो. शांते, शांते, कामात आहे का बाई? हा, जरासं मला लवकर जायचं होतं सांगून. अरे बा, एवढी घाई काली करता पाटील? आले चाय पाणी घ्या मस्त आणि मग जा. नाही हो शांताराम भाऊ, कुठं वेळ आहे हो? अरे जरासं मला शहरात जायचं होतं, काम आहे. वावरातले फवारे मवारे आणायचे जरा शेक. त्याच्यामुळे काही बसणं होत नाही, लवकर जायचं लवकर यायचं आहे. असं असं तुमची मर्जी बा. काय म्हणते मग आपल्या वावरात काय आहे आता? अरे काही नाही, आता अर्ध वावर गव्हाचा आहे ना अर्ध चण्याचा वावर आहे. असं असं बरं आहे ना. कापूस गिपूस मस्त झाला काय? हो, कापूस झाला ना आपला 100 क्विंटल झाला असन. अरे वा वा वा, मस्त ना. अरे पाटील भाऊ आहे काय? बोला ना भाऊ. बाई मी का म्हणतो, आपल्या वावर निंदाले आलो हाय का बाया? बाया, हो किती दिवसच्या आम्ही घरीच काय हो भाऊ. हा, बरं झालं तुम्ही आले सांगाल तर. बाया हाय ना. हो, तर मी तेच म्हणतो तो का बा बाया असन तर उद्यापासून निंदन लावून द्या आपल्या वावरात. वावर जरासं जास्तच निंदन आलं वावराले. असं काय? बरं, बाया गिया हाय म्हणा तशा. लई दिवसापासून आम्ही घरीच आहे, आता कामच नाहीये. असं असं नाही, आपल्या वावरात निंदन आलं, चला म्हटलं शांताबाईले होका सांगून यावं. कसं आहे, मी उद्या घरी राहतो नाही राहत मग. अच्छा, मी काय म्हणतो भाऊ, येऊन जाऊ आम्ही कामाले, तसं काही हे नाही आहे. तुम्हाला नक्की नक्की रात्री फोन करून सांगतोच मी मग. पण रोजा गिजाचं सांगून द्या मग, आता काय आहे काय नाही तर. रोज सांगा ना तुम्ही, 250 रुपये देतो बा. भाऊ 250 रुपये कमी झाला निंदाचा रोज. 8 ते 4 वाजेपर्यंत 250 रुपये लय कमी होते. बरं मग काय तुमचं म्हणणं काय आहे मग? काय पाटील हो, 250 रुपये रोजानं घासता का होच्या मायबीन? 300 रुपये रोज तरी देत जाच्या मायबीन बायले. हो पाटील भाऊ, 300 रुपये रोजानं मग बाय हरिक ते चांगल्या काम बी चांगलं करते. बरं, 300 देऊ मग नाही. बरं तुम्हाला रात्री फोन तर करा. हा, तुमचं जर होतं हो असं तर मग आपण 300 काय, 300 देऊन देऊ ना, काही टेन्शन नाही, देतो 300, या तुम्ही लागन तो. नाही तसं नाही, नक्की नक्की सांगा पाटील भाऊ. मग कसं आहे, तुमचं तुमचं जर तोंडावर काम सांगा बा, आपलं आपल्याला ते पटत नाही मग. आता रात्री काय म्हणाल तुम्ही तुम्ही 300 म्हटले म्हणाल म्हणून तुमचा होका तोडतो म्हणून, असं नाही झालं पाहिजे ना ते. नक्की नक्की सांगा काय आहे ते तर. शांताबाई, माझ्या वावरात मला लय जरुरी काम आहे, लय निंदायला आलं, बाया सापडून नाही राहिल्या. कसं मी काम टाकून देणार आहे तुमचं, कसं मोडणार आहे काम? देतो 300, या तुम्ही रात्री, फोन बी नका करू, उद्या माझ्या वावरात तयार होऊन जा. फक्त सांगून जा बा आम्हाला. हा, आणि ठीक आहे ना, नक्की आहे नक्की आहे तुमचं काम. बरं ठीक आहे, करतो मी सर्व बायला तयार घ्या. सांगतो मी बायले. हो, 7 वाजता जा पण. हा, 7 वाजतापासून ते तिकडे लागून 3 वाजता चालले जातात, तेवढं काही हे नाही आहे. पण 7 जा बरोबर. बरं ठीक आहे ना, 300 रुपये सांगू मग बायले. हो हो हो, सांगा. बरं येतो मग. चाय पाणी घ्या ना भाऊ. नाही नाही शांताबाई, राहू द्या आता, चाय पाणी घे. घ्या देवाचं नाव. आता मला जायचं, थोडंसं काम आहे शहरांनी. तर जेव्हा पुढच्या वेळेने येईन ना, तेव्हा चाय पाणी जेवण नाश्ता सगळं करत. बरं बरं ठीक आहे ना. शांता, बाई शांता, कुठं चालली मग? अहो काकी कुठं नाही, इकडे आली होती फुलं घ्यायला. त्याच घराकडे आली होती मी. असं या ना मग. काकी आता बसायला टाइम नाही व, मला देवपूजा बी करायची. देव काढून ठेवले बिचारे ना, फुलं आणायची यादच तुमची राहिली. तर फुलं आणायला घ्यायला आली त्या घराकडे मी. हाव का व, फुलं तोडून ठेवले आहे मी ना, घेऊन जा ना मग. जाय घरात, जाय ना घेऊन जाय. मी जरासं ते गाई पाच झाडून राहिली, तर येतो मी गोट्यातून. बरं. अन काकी एक गोष्ट सांगतो, तुला ऐकतं काय? तिथूनच ऐक लागन तर. सांग ना माय शांती, एवढी काही घाई नाही मला, सांग. काकी तो आपला पाटील आलता बिचारी चौकातला, हो का घेऊन माझ्या घरी. उद्या चनाचं निंदन आहे त्याच्या वावरात. ते ऐकून होत असन तरच चालतो तू, नाही तर राहू देजो. हो, सांगून राहिली मी तुले. माय शांता, कशी गोष्ट करतो माय, माझ्या खर्च पाण्याला पैसे नाही राहिले ना बिचारे. यात लागतेच मा मले. हा, आणि पगार बी नाही आला व. येईन ना मी येईन उद्यापासून. बरं झालं हो का आला तर. हो हो, बायले सांगितलं का मा शांता? नाही काकी, आता बाय घरी जातो, काम गिम करतो ना, बायले सांगायला जातो मग. आणि बरं ठीक आहे. बाई झाला तर मग मी येईन, मी त्या घराकडे दुपारून. बोलू मग आपण. हा ठीक आहे ना काकी, ये जो. आणि स्वयंपाक काही करू नको, माझ्याच घरी जेवू लागन तर. काय माय शांते, केला ना बाई मी स्वयंपाक. स्वयंपाक बी झाला, नाश्ता बी झाला, दुपारसाठी उरलं बी आहे. काही टेन्शन नको घेऊ तू. ज्या दिवशी नाही राहीन माझ्या घरी, मी स्वतःहून येईन त्या घरी. हो, काही टेन्शन नको घेऊ. ठीक आहे काकी. चल बापा, मी फुलं घेतो ना, जातो घरी. मार बुचडा सोडून आली. वले वले केस आहे, केस पुसतो मस्त. करतो देवपूजा गी पूजा ना, जातो मग बाईच्या घराकडे तिकडे. चल. काय बापा, त्या पल्लीचा नवरा बिचारा नुसतं त्या यनुबाईच्या नवऱ्याला घेऊन घुमते बापा. मग यनुबाई बोलली तर बरी बोलली बापा तिच्या नवऱ्याले. माय हाव का वो, अजूनही सोडलं का त्यानं त्याच्यासोबत घुमणं? कुठं हो माय, यनुचा नवरा कामाला जाते, घरात काही पैसा देत नाही. याच्या मागे ते लंडूर जाते पल्लीचा नवरा. आणि पल्ली म्हणते का नवऱ्याच्या माती दारू पेते म्हणते यनुचा नवरा. पण उलट आहे, यनुचा नवऱ्याच्या माती पल्लवीचा नवरा दारू पेते. असं आहे बाई ते, सांग बरं. म्हणून त्या यनुचा दिमाग खराब झाला म्हणजे बोलली काही ना काही बोलून देते. हो हो बरोबर आहे यनुबाईचं. मी तर म्हणतो अजूनही घोरपूजा काढली पाहिजे त्याची. काही गलत थोडी ना करते ते, चांगल्यासाठीच करते. हो ना बाई, पण यनुच्या तरी नवऱ्याला समजायला पाहिजे का? त्यांनी तरी काल दारू पाजायला घेऊन जाऊ लंडू राहिले, स्वतःही नाही प्या.
कोण सांगा बापा या दारूवाल्या माणसाईले, किती काही समजून सांगणं तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच आहे बापा. जिंदगी पुरी झंड करून टाकते बाईची दारू पाई नुसतं. हो ना माय. काय हो बापा काकी, किती दिवस झाले आम्हाला बी काम नाही व, नुसतं घरच्या घरी घरच्या घरी. अहो कामावरून आठवण आलं, उद्यापासून आपल्याला कामाला जायला लागते. शांत आलती ना मग अशी घराकडे येते, तिने सांगितलं मला. अमाय काही हो, मला तर सांगितलं बी नाही व तिनं. येईन ना सांगाले येईन, कारण की मग अशी ते माझ्या घराकडून चालली होती, फुलं तोडायला आलती तर तेव्हा सांगितलं. काकी म्हणे उद्यापासून चना निंदायला जायला लागते म्हणे, काय करून होत असेल तर चल म्हणे बाई. माय हाव काय, बरं झालं बापा, देवाच्या कृपेनं हो का आला तर बरं झालं. हो ते पाटलाच्या इकडे जायला लागते म्हणते, आणि 10-12 बायाचं काम आहे, तर 10-12 जणी तर आहेच आपण. चना निंदायला जायचं, चाललं जाऊ उद्यापासून मग सकाळून. माय काकी तू येतं का, होत ऐकून होते का वा आता वयाच्या मानानं. काय करतो माय आता, जवरीक होते तवरीक करतो, नाही झालं त्या दिवशी मग आहेच आपलं खाटीनं आपलं झोपणं. हा ते आहे म्हणा, होते तोपर्यंत कर. काय करतो घरी बसून बी काय, तुमचं रक्त चांगलं आहे, आम्ही तुमच्या वयाचं होऊ ना तर आमच्याकडून एक काम नाही होईन बापा. नाही हो बाई, तुम्ही लहानपणापासून कष्टच करत आले ना माय, आम्ही लहानपणापासून धोर कष्टच करत आलो. आमच्या माय बापाच्या घरी काही चांगली याची जमीन थोडी नव्हती सुखाची खाची, ते आम्हाला एक धोर कष्टच करायला लागले. धोर कष्टापायी आमचं अंग झालं मग मजबूत पुरं. काय मग आता लवकर थकत नाही, पण जर आता वयमानानं जरा बिचारी होत नाही. हो काकी लय पाहिलं ना बापा, मला लग्न झालं तेव्हापासून पाहताय तुले सरेली निभूत घेऊन येऊन राहील तू, आणि काय काम आहे बापा तुझ्यावाला, कामच काम करायला लागते माय. आता पोरगानं सून तर पोचायला पाहत नाही, तर काय मग आता स्वतःच्या जीवासाठी करावंच लागते तेवढं. नाही ज्या दिवशी नाही झालं चालली जाईन माझ्या पोरी जवळ, नाही काय. हो व चालली जातो पोरी जवळ, किती दिवस करतो हातानं, हाय त्या पोरी करते. हो हो माय पोरगी तर आता म्हणते हो माय, पण आपल्याला असं वाटते बा काय त्या दोघा तिघाच्या मनात जाव होते तोपर्यंत इथंच राह, नाही झालं त्या दिवशी चाललं जाईन पोरीच्या गावले. हो आतापासून काही कोणाच्या घरी जाऊन नको बसू, ते नाकात बसत असते, पोरगी असो का कोणी असो मग, नाही काय. पोरगीच आहे म्हणा, ते काही होत नाही, पण तरी पण आता नको जाऊ, राहू दे. हाय ना आपलं गाव, काही भेव नाही आहे इथं, एक खोली आहे मस्त, आभार आहे मस्त ना, मी आहे काही नाही राहतच. हो बाई म्हणूनच तर मग जाचा विचार काही केला नाही आहे मी तसा. काय बाई सुंदर काकी तू इथेच आहे का व रश्मीच्या इथं. माय हो शांता इथंच आहे मी, तू गेली माझ्या घरून तेव्हापासून इथंच बसली आहे, मग काय करू बापा, एकटी पुरतं केलं ना खाल्लं ना, आली रश्मीच्या इथं बसाले. ये ना शांताबाई बस ना, ये ना. नाही येत नाही मी आता, तुला सांगितलं का सुंदर काकीनं मग कामाचं ना, हो सांगितलं ना तिनं पाटलाच्या वावरात हो काय म्हणे चना निंदाचा उद्यापासून जा लागते म्हणे सकाळून. हो काय सुंदर काकी, तुला जर मला पहिले सांगितलं असतं एवढ्या दूर काय आली असते हो मी रश्मीच्या घरी. तुला गेली सांगितलं असतं, बाकीच्या बायला मग मी सांगून दिलं असतं जाऊ एक रश्मीचं घर वाचलं नसतं का मायावाला. जाऊ दे ना माय शांता, आता सांगी मांगी कसं ना तुला सांगितलं कसं. काय माय काकी तू काय वेगळी आहे का परकी आहे माय, काही गोष्ट करतो तर. जाऊ दे ना माय शांताबाई, काय झालं मग आता तू आली तर काय झालं. तसं काही नाही झालं रश्मी, पण टाईम वाजते का नाही मला जाऊन घरी काम आहे ना थोडेसे म्हणून. बरं चल ना मग मी येतो त्यासोबत बाकीच्या बाईला सांगाले, चल मी येतो त्यासोबत. तसं करतं काय, चल मग मला सोबती होऊन जाते. चल काकी तू चालतं काय. नाही तुम्ही जा बापा, माय कोण एवढ्या दूर चालणार नाही होत बापा, फालतूचा दगदगा होईन बापा, माय पाय सारे दुखून येईन, रात्रीचे झोपू दे देन, मग उद्या जर कामाला जा लागते. या ना तुम्ही, या जातो मी घरी. नाही हो काकी पाय दुखते, फालतू त्रास नको घेऊ. चल बरं रश्मी, चल दोघीच जण जाऊ, काकी त्रास नको देत जाऊ. बरं चल ना रश्मी. पाय हो माय बरं झालं बापा सर्व जणी एका जागी भेटल्या तर. अमाय कहू ना शांताबाई काय झालं व. काही नाही हो चित्राबाई, असं काही विशेष काही झालं नाही, कामाचं सांगायला आली. कामाचं असं सांग ना बापा, कुठे काम आहे तर सांग. किती दिवस झाले बापा घरच्या घरी गमत नाही ना, काम पाहिजे बापा बाईले. सांग कुठचं काम आहे तर चल लवकर, मी तर म्हणतो आताच चल. माय बाई शांताबाई कुठचा हो का वय व, कोणाचा वय हो का. तो पाटील नाही का व चौकातला, त्याच्या वावरातला वय हो का. बरं झालं ना बापा, लय दिवसापासून काम नव्हतं, बरं झालं बापा काम आलं तर. आणि शांताबाई रोजा गिजाचं बोलली का बरोबर. मागच्या वेळेस त्यांना 10 रुपये कमी दिले आपले रोजात. 200 रुपये सांगितला ना, 190 रुपये रोज दिला होता. असं आपल्याला पटणार नाही, ते पहिलेच बोलली ना तू. रोजाचं गिजाचं काय आहे ते. हो रश्मी बोलली ना बापा, तो म्हणे तुम्हाला 300 रुपये रोज दिन म्हणे आता चना निंदाचा, सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. पुरते ना मग आपल्याला, नाही काय. असं पुरते ना मग 300 रुपये बापा, घरी येऊन तरी काय होते हो माय, 8 वाजतापासून 4 वाजेपर्यंत 300 रुपये पाहिजे तर रोज म्हटलं तर लय झाला होतो. बरोबर आहे रोज तो आता. तसा आता रोज मला 300 रुपये बरोबरच आहे, प्रत्येक गावाखेड्यात ह्या 300 रुपये रोज देतेच आता, त्यात काही नवं नाही आहे, द्यायलाच पाहिजे तेवढा रोज. मी तर म्हणतो त्याच्याहून जर जास्त देत असन हे चांगलं आहे. त्याला म्हणून कोणी पाहिलं शांताबाई 400 रुपये रोज म्हणून पाहा लागत होता. त्याला म्हणा लागत होतो 8 वाजतापासून 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत काम केलं असतं म्हणा आम्ही. असं म्हणून पाहिजे जराशी. काय माय मी काय बोलू, तो 250 रुपये रोज म्हणे, मी 250चा 300 केला आणि अजून 400 कशी काय म्हणणार आहे व. आता पुऱ्या बाया एका जुटीनं जर म्हटलं तर गोष्ट वेगळी आहे, मी एकटीचं तोंड 4 चौघीचं तोंड अलग अलग पडते ना बाई, असं असते ना ते.
अहो तर एक काम कर ना, मग एक काम करजो. आता तू नाही बोलली ना, तर उद्या पण निंदाले जाऊस, तेव्हा त्याला म्हणू निंदायला लागायच्या आधी त्याला म्हणू कामाला एवढा रोज द्यान. तर बरं बा, नाही द्यान तर मग काय तेवढ्या याच्यात आपल्याला काम करावंच लागल नाही काय, आपल्याला तर कामाची गरजच आहे बापा. हो असं काहीतरी होऊ शकते बा, असं काहीतरी म्हणा. हो हो तसंही होते ना, तसंही होते, बोलून पाहू उद्या. पटला तर पटला, नाही तर मग काय आहे, घरी बसल्यापेक्षा 300 रुपये होते ना, लय होते. आपल्याला तर बाई कोणत्याही बोलत पटते, आपल्याला तर घरी राहायला पटत नाही बाई. हो काय घरी राहू सारं अंग भारी पडून गेलं, अंगावर सारं मास चढून गेलं बापा फुकटचं. घरी बसून खाणं नुसतं, जरासं काम पाहिजे बापा अंगाले. बरं झालं ते भेटलं तर काम, सोड जा नका बापा. हो हो शांताबाई किती बाय आहे हो मग कामाले? 10 जणी आहे होत्या आपल्या नेहमीच्या, कौसा बुडी, आपली हे अजून गंगू बुडी, पार्वता बुडी, ह्या 2-3 बुड्या आहे ना, आपण आहे 4-5 जणी जवान. मग अजून तर कोण नाही आहे बाई. हाव काय? हाव बरं, मी काय म्हणतो, राहायचा मग उद्या तयारीत. या घे जा आणि डब्बा घे जा मस्त, आणि ये जा मग तिकडे माझ्या घराकडे. तिकडूनच रस्ता आहे का नाही, तर तिकडल्या तिकडे चाललं जाऊ मग सकाळी 7 वाजता, नाही काय? बरोबर 7 वाजता ये जा बापा. इकडे तिकडे नका येऊ 1-2 घंटे. हो सांगून राहील, लवकर उठ जा, लवकर लवकर कर जा आपलं. हो हो शांताबाई, काही फिकर नको करू तू. हो